सारखं वाटलं एकदम ओरिजिनल वाटलं एकदम. मॅडमने रिॲक्शन खूप भारी दिली ती, पण मला कॅच करता आलं नाही कॅमेऱ्यात. उलट्या बघा ही कोंबड्या म्हणलाय कोणतर. बरोबर कामाला सुट्टी व्हायच्या वेळेला मला एका मित्राचा फोन आला, संदीप नावाच्या, की म्हटला की आपण कुस्ती प्रदर्शन पाहायला जाऊया का. मी म्हटलं सुटलेच काम, आता जाऊयाच. तर जाताना आम्ही कुस्ती प्रदर्शन पाहायला गेलो. योगायोग बघा, तो शेवटचा दिवस होता. त्या दिवशी गेलो नसतं तर हे ब्लॉग झाले नसते. आणि त्या दिवशी योगायोगात जायचं योगाला तर हे भाग पहा. आणि आवडल्यास तुमच्या मित्राशी नक्की शेअर कर. चला, कृषी प्रदर्शनाचे भाग संपल्यानंतर पुन्हा नदीवरले आणि भाग येणार आहेत आणि पुन्हा डेली लाईफचे भाग येणार आहेत. भरपूर भाग कंटिन्यू येणार आहेत. तुमच्या मित्रांशी शेअर कर. चला, धन्यवाद. खुश राहा, सुरक्षित राहा. काळी माती निळं पाणी हिरवं शिवार. निळं पण नाही, पण आपल्या नदीचं पाणी चॉकलेटी जरूर आहे. आणि घराच्या मागे आता शेताचा भाग आहे म्हटल्यावर घराच्या मागे हो का आमच्या शेतीला पाणी द्यायचं चालू आहे. आमच्या म्हणजे दुसऱ्यांची शेती आहे आणि पण आमच्या घराच्या मागे आहे. आणि या ठिकाणी शेतकरी ॲग्रो कृषी ॲग्रो वनला आपण भेट द्यायला गेलो आहे. तर कृषी प्रदर्शनाचा पहिला भाग या मित्राने संदीपने मला सांगितलं की आज जाऊया. आणि मी म्हटलं जाऊया तर काय, शेवट दिवस होता, त्याचा फोन आला. योगायोग बघा मित्रांनो, शेवट दिवशी आम्ही कृषी प्रदर्शनामध्ये एंट्री मारलीच. आणि गेल्या गेल्या दिसला हा तलाव. अरे सुरमई, गोड्या पाण्यातली सुरमई मरळला म्हणतात. अरे नदी म्हणतात लय मरळ बघितल्यात आपण, बघितल्यात बरं का. पण मित्रांनो अजून खाल्लं काय नाही, जरा महाग असते. आता बघू याच्याबद्दल माहिती काय आहे ते. गोड्या पाण्यातली सुरमई मरळ मरळ लय महाग असते. मरळ लय महाग. मरळबद्दल आपल्याला माहिती आहेच. आपल्याला माहिती आहे मरळला इंग्लिशमध्ये स्नेक हेडेड फिश म्हणतात. आणि त्याचे मांस आहे म्हणजे ते खाल्ल्यानंतर त्वचेची केस लई छान होतात म्हणा. संडे आहे का बघ मासा, मरळ आहे का बघ. मरळ मासा आहे का विचार पूर्ण घ्या म्हणून विचार. मरळ मासा आहे का. बाजूने फिरणाऱ्या फिश लवर मुलींना मी विचारलंच. हो मरळ मासा आहे का. मासा आहे आहेत काय. एक वर मरून पडला की संदीप. मरळ मेली गेलं का. मरळ मासा मेला गेला का. हा मरळ काय संदीप, मरळ काय का मेला मी सांगू तुला. एवढ्या पाण्यात राहत नाही ते, उडी मारतात ते. हे पाणी मरळला नदी लागते ना, त्याच्यामध्ये मरून पडला. पावसाची मरळ मरून पडले होते राव. तेवढं खाल्लं असतं एक जैटचं जेवण झालं असतं. आता या ठिकाणी पहिल्या बूथमध्ये एंट्री मारली आणि अतिशय प्रशस्त रेड कार्पेटवरून चालण्याचा फील आलता. आयला कधी नाही तर रेड कार्पेटवरनं आपल्याला बी चालायला मिळालं राव. आणि या ॲग्रो प्रदर्शनामध्ये गाड्यांचं काय काम. तर कसं आहे, गाड्यांचं बजेट चांगलं असते आणि ॲग्रो प्रदर्शनामध्ये त्यांना स्टॉल विकायचेच असतात. मग काय गाडीवाल्यांचं बजेट चांगलं असते, त्यांनी लावतात स्टॉल घेऊन. त्यांना काही गाडीवाल्यांना बजेट चांगलं देऊ शकतात ते. आणि हा संदीप इकडं उभारला आहे, मी आणि गाडी संगे मी सेल्फी घेत आहे. आता इथं ऊस, अरे ऊस आहे का वेल आहे. अरे संदीप काय आहे, ऊस आहे काय म्हणाय त्याला. हा वेल ऊसाची, वेल झाली ऊसाची. किती कांडे संदीप मेज बघूया. हो किती लिहिले कांडिले, 40 कांडिले. 40 कांड्याचा ऊस म्हणजे 2 मजली ऊस. संदीप त्याला माणसांना शुगर व्हायला एवढ्या कोण खायचा ऊस आता. ऊस लय आंबट लांबडी व्हायला. ये सुटाबोटात आले भावी शेतकरी बागून देखील मला ना समाधान वाटलं. शेतकरी नवरा पाहिजे मला असं तर नंतर मना म्हणजे बाद झालं. आणि या ठिकाणी अरे काय पपई, पपई पपई टाईप द्राक्ष लागले तिला. 2च कलर असल्यामुळे ओळखलं की ही पपई नाहीत, ही द्राक्ष आहेत. आणि कशी काय आणली, तर मातीचे आहेत का कशाचे आहेत. अरे एवढं वज्ज कसं काय आणलं आणि कसं काय राहिलेत हँगिंग, म्हणलं वाजवून बघावंच. एक खाल्लं की दुसरं काय खायला लागणार नाही. माझी प्रसूती होईल सुलभ. आईला प्रसूती करायची काय संदीप. आईला बायकांच्या प्रसूतीची किती लोक काळजी घेतात राव. तिला काय हवं काय नको. बैलाची देखील घ्या. चला लांबच्या लांब केळी घडायचं संदीप. लांबच्या लांब केळी घड आणि गाईची प्रसूतीचा विषय करून आपण पुढे चाललो. अरे काय गांडूळखत. अहो मित्रांनो, शेतकऱ्याचा मित्र खरं गांडूळ आहे. आणि गांडूळा तुम्ही सोडला तर तुम्ही गांडूळ लक्षात ठेवायचं. का तर शेतकऱ्याचा मित्र हा गांडूळच आहे. गांडूळ मारू नका, केमिकल औषध फवारू नका शेतामध्ये, असं वरडून सांगू वाटेल तर. पण शेवटी गांडूळ आपला मित्र आहे. चला एवढंच सांगूया की गांडूळ खत वापरा. आणि पुढं काय आवळा कॅन्डी, अरे वा देव केली बरं काय ना. चव मात्र बेस्ट होत राहून. दर जरा जास्त वाटला पण चव मात्र राहायला होती. अरे हे काय काय केमिकल लोचा. मला असं वाटलं राव हे स्त्रियांसाठी म्हणाल तर नेल पॉलिश सारखं आणि माणसासाठी म्हणाल तर मला वाईन शॉप सारख्या बाटल्या वाटाल त्या. आणि
किती आळस आला रे बसून बसून कंटाळा. आता यांच्याकडे पॉम्पलेट घेतला आपण आणि इथं आपले नाव नोंदणी करायला बोलवलं. चला करा. नाव नोंदणी केल्यानंतर पुढे जाऊन आत्ता कुठे शेती प्रदर्शनाचा फिर यायला लागला राव. आता फळभाजी पालेभाजी दिसाली. पपई मोठे आहे पण पेरूला हात लावून आपण पुढे चालते झालो. आणि इथे केमिकल सारखी पेंट वगैरे हे काय ॲटोफिल सिस्टीम. अरे छाडपट जमिनीसाठी आहे. अरे आणा रे आणा लवकर आणा, कारण की नदी किनारे लई छाडपट जमिनी झाल्यात. काय नुसता पाणी पाजून छाडपट झाल्यात. आणा असली मशीन पाहिजे. इलेक्ट्रो इंडिया वजन काटे. अरे वजन काटे पाहिजेत बरं का, तोल मोल के. आधी लय काटा मारते लोक, आता इलेक्ट्रो इंडिया म्हणजे असले वजन काटे आल्यामुळं बरोबर देतात. आता पुढे सर्वात महत्त्वाचा टॉल, कर्ज पाहिजे शेतकऱ्यांना. मित्रांनो, शेतकऱ्यांना कृषी बाजार समिती सांगली यांच्याकडून कर्ज मिळते. घ्या कर्ज आणि लावा शेती आणि वेळेवर कर्जपत्र फेडत चला. हेच सांगेन मी. समोर दिसल्यात मला द्राक्षे आणि मी दाबून बघणार द्राक्षे आता भरले आहेत का. ओरिजिनल सारखं वाटलं एकदम. ओरिजिनल वाटलं एकदम. मॅडमने रिॲक्शन खूप भारी दिली, ती पण मला कॅच करता आली नाही कॅमेऱ्यात. द्राक्ष दाबून बघितलं मॅडम, बघायला राहिला आईला आश्चर्य राहिलं. कटप्पा हथियार निकालो. अरे हे काय तलवारी. पण तसं नाही, हे झाड कापायचं काय तर करवत आहे. समर्थ इंजिनिअरिंग पुणे, हे पुण्याचं भरपूर प्रोजेक्ट इथे होते बरं का मित्रांनो. भरपूर काय तर ह्या मित्रांनो जरा मुलाला बसल्याची चेष्टा केली. घेतलाच काय नाही KGF मीन्स कोलार गोल्ड फील्ड असं नाही आहे. ह्यांचं काहीतरी वेगळा प्रोजेक्ट आहे. ट्रेंडिंगमधलं नाव दिलं आहे. असं हे भारी लागा घरगुती तेल घाना. आईला रिफाईंड तेल ऐकून डोकं फिरलंय राव. लय काय काय रोग होते ना मग रिफाईंड तेलानं. एवढं सगळं तेल टाकले. तेल जेवणातलं लय महत्वाचा घटक आहे. कोलेस्ट्रॉल वगैरे काय काय लय ऐकाय मिळाले त्यापासून होतंय. त्यापेक्षा सगळं असली मशीनच घेऊ विचार केला. खायला चालते, खायला चालते. आवडलं मला. मशीन आवडली, तेल आवडलंच, त्याचे फायदे पण आवडले, पण किंमत जरा जास्त वाटली राव. म्हणून यांची माहिती घेतली. कुठे कुठे मिळते, सांगलीमध्ये परत मिळेल का नाही. पण राहून दे म्हटलं, आता खाऊनच बघूया आलोय तर. तिळाचे काही तुकडे पडले होते काय काय, पण ते पण छान लागले बरं का. मित्राला दिले त्याने पण हां तो पण म्हटला भारी राव म्हटला. मग घ्यायचं म्हटलं, पण आता बघूया कधी EMI आपला पास होतोय त्यावेळी बघू. EMI करूनच घ्यायचं. 24,000 लय मोठी रक्कम आहे आपल्यासाठी. चला पुढे जाऊ. अरे मनी प्लांट. हां, या प्लांटमध्ये घरगुती शोभेच्या वस्तूसाठी मात्र मुली वगैरे आलत्या का, तर त्यांना शोभेच्या वस्तू घरात हव्या असतात, तर भरपूर झाडं वगैरे त्यांनी आलत्या. शोभेच्या वस्तू जरूर घराची शोभा वाढवतात, पण घरची खरी शोभा ही संस्कारित मुलगीच आहे. हाच विचार डोक्यात आला. अरे आजाचा हात का हलतोय. आजा लसी देखील प्याल्यात. वय झाले असेल बिचाऱ्या आजांचं. आजा लस्सी पण घालावं लागेल. चला तर मित्रांनो, कृषी प्रदर्शनचा पहिला भाग झाला. आता उद्याच्या भागात पक्षी आणि त्याच्यानंतर अजून 3 भाग आहेतच. तर कृषी प्रदर्शनचे भाग तुम्हाला आवडत असल्यास तुमच्या मित्राशी नक्की शेअर कर चला. आणि वर हा फोटो आमच्या मुलाने काढलेला आहे. एका चेहऱ्याचा फोटो आहे. तुम्हाला पूर्णच दाखवा म्हटलं, अर्धवट दाखवल्यावर गैरसमज नको. तर पाहत चला, पोहोच चला. नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद. उलट्या पकाय म्हणणार आहे. उलट्या पकाय कोंबड्या म्हणलाय कोणतर.